शेगाव बुलढाणा आषाढी एकादशी वारी करता श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून मार्गस्थ राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक संत नगरीत दाखल. विदर्भाची प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आज आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरता पंढरपूर करता रवाना झाली. पालखीचे हे 56वे वर्ष असून यामध्ये जवळपास 700 पताकाधारी वारकरी, टाळकरी, सेवेकरी सहभागी झाले आहेत. सकाळी 7 वाजता श्री संत गजानन महाराज संस्थानाचे सेवाधारी विश्वस्तांच्या हस्ते श्रीच्या रजत मुखवट्यांच्या पूजा करण्यात आली. टाळ मृदुंगाचा गजर, गणगण गणात बोतेचा गजर याने मंत्रमुग्ध होत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक श्रीचे दर्शन घेत आपली सेवा अर्पण करत होते. जवळपास 7:30 वाजताच्या दरम्यान मंदिरातूनही रजत मुखवट्या असलेल्या 7:30 वाजताच्या दरम्यान मंदिरातूनही रजत मुखवट्या असलेली श्रीची पालखी पंढरपूर करता मार्गस्थ झाली. जवळपास 33 दिवसांमध्ये 700 किलोमीटरचा पायंदळ प्रवास गाठत पंढरपूरला ही पालखी पोहोचणार आहे. पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने भाविक श्रीचे पालखीचे सेवा करत असतात व जागोजागी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत होत असते. संपूर्ण राज्यात श्री संत गजानन महाराज संस्थानची पालखी आपली शिस्त, स्वच्छता याकरता एक वेगळे उदाहरण ठेवत असते. अत्यंत नम्रतेने प्रत्येक सेवेकरी पालखीत सहभागी झालेले वारकरी जय गजानन माऊली, श्री गजानन माऊली चालत पंढरपूर पर्यंत पोहोचत असते. ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही तमाग न बाळगता हे आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. पालखीचा तिथे मुक्काम झाल्यानंतर पुन्हा एकदा शेगावच्या दिशेने ती मार्गस्थ होत असते आणि 31 जुलै रोजी शेगावमध्ये राजवैभवी स्वागतात पुन्हा एकदा श्रीचे दर्शन घेण्याकरता भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. मनीष ताडे, शेगाव, बुलढाणा.